नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं पनीरची भाजी बनवणार आहे. यासाठी इथं मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, दुधावरची साय घेतली, 4 ते 5 काजू घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या घेतल्यात, टोमॅटो, हिरवी मिरची घेतली. आता सुरुवातीला इथं पनीर कट करून घ्यायचे. असं मध्यम आकाराच्या पनीरच्या फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या काप करून. आता या पद्धतीनं काप करून घेतलेले आहेत, ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे पाणी ठेवून. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं पाणी ठेवून द्यायचे पनीर थोड्या वेळ. बाकीचं साहित्याची तयारी करूसर. आता सुरुवातीला इथं टोमॅटो कट करून घ्यायचे, असं मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्यात नंतर भाजण्यासाठी. आता इथं 2 मिरच्या पण घेतलेल्या आहेत, कट करून घ्यायच्या. आता कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. आता कांदा कट करून झालेला आहे. आता ही पनीर बाजूला काढायचं या पाण्यामधून. आता ही पाणी फेकून द्यायचं नाही. ही पाणी भाजीसाठी वापरायचे. आता इथं पनीर तळून किंवा भाजून घ्यायचे तेलामध्ये. आता इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता 1 ते 2 पळी तेल टाकून घ्यायचे या कढईमध्ये. आता इथं तेल गरम झालेलं आहे. आता इथं पनीर तळून घ्यायचे. चिमूटभर हळद टाकून घ्यायची, लाल तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं पनीर छान असं तळून घ्यायचे. त्यामुळं चव पण छान लागते असं भाजल्यावर किंवा तळल्यास. आता इथं तळून झालेलं आहे. आता त्याच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे पनीर. आता याच कढईमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची भाजून घ्यायची. आता जास्त कांदा करपू द्यायचा नाही, फक्त मऊ होऊ द्यायचा. आपल्याला पनीरची ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी इथं कांदा, मिरची, टोमॅटो सर्व भाजून घ्यायचे. आता इथं कांदाही छान असं भाजत आलेला आहे. बघू शकता मिरची पण भाजलेली आहे. आता बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता इथं 2-4 लवंगा, विलायची, दालचिनी, मिरे टाकलेले आहेत. आता इथं लसूण पाकळ्या आणि अद्रक पण टाकलेलं आहे. आता हे पण भाजून घ्यायचं. टोमॅटो पण भाजून घ्यायचे. थोडंसं असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आता बघू शकता एकदम छान असं सर्व मऊ झालेलं आहे. आता इथं गॅस बंद करायचा आहे. आता ह्याच्यातच काजू टाकून घ्यायचे. 8-10 काजू टाकलेले आहेत मी याच्यामध्ये. आता सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेण्यासाठी टाकायचे. आता पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतर वाटून घ्यायचे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही.
आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिली होती माझी, तर आता ह्याच भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचे. बघू शकता एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय. तुम्ही अर्धं बटर आणि अर्धं तेल टाकू शकता. आता जेवढं भाजीला तेल लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचंय. तर आता इथं मी 2.5 पळ्या तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जर जिरे टाकायचे असले फोडणीमध्ये तर टाकू शकता. मी जिऱ्याचा वापर केलेला नाही फोडणीमध्ये. नंतर जिरे पावडर टाकणार आहे. आता ही ग्रेव्ही तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचे. आता इथं ग्रेव्हीला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे बघू शकता. आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. जिरे पावडर 1 चमचा टाकायचे. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता या ग्रेव्हीला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये पनीर मसाला टाकून घ्यायचे. आता 1 ते 1.5 चमचा मी इथं पनीर मसाला वापरणार आहे. आता इथं दुधावरची साय आणि दूध थोडंसं घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. त्यामुळे पण एकदम छान चव लागते या भाजीला. आता इथं छान असा मसाला पण तळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे. आता हे सुरुवातीला असंच पनीर परतून घ्यायचंय. नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय, जे आपण पनीर काढून ठेवलेलं होतं ती. आणि थोडं मिक्सरच्या भांड्यामधलं मध्ये पण टाकून थोडंसं पाणी टाकायचंय. नंतर ही घट्ट होते ग्रेव्ही. सुरुवातीला पातळ दिसते. आता ह्याला फक्त 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता इथं तयार झालेली आहे भाजी. एका भांड्यात काढून घ्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक कट केलेली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.